मुंबईत 2 दिवस ईडीचं धाड सत्र सुरूच आहे। कोविड काळातल्या घोटाळ्याबाबत महापालिकेतले तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांच्या घरी हे छापे टाकले जात आहेत। या कारवाईमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापलंय। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सचिव सूरज चव्हाण यांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत ईडीनं चौकशी केली। सोबतच महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापालिका उपायुक्त रमाकांत बिराजदार यांच्या घरीही धाड टाकण्यात आली। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेत कोविड घोटाळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर हे धाड सत्र सुरू झालं। मात्र कारवाईच्या या दबाव तंत्राला घाबरणार नसल्याचं ठाकरे गटाचे नेते म्हणतात। तर दोषींवर कारवाईची मागणी सत्ताधारी आणि मनसेने केली आहे की जे शिवसैनिक आहेत, जे हाडामासाचे शिवसैनिक आहेत, ते अशा कारवाईने घाबरत नाहीत, अशा धमकीने घाबरत नाहीत। आम्ही करोनावर मात केली म्हणून तुम्ही उघड डोळ्यांनी सांगता, मग का नाही लाईफलाईनवर तुम्ही ऍक्शन घेतली, हा प्रश्न आहे। बुधवार आणि गुरुवारी सुरू असलेल्या कारवाईवरून प्रकरणाची पाळंमुळं आणखी खोल असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आणखी कोण ईडीच्या रडारवर असेल या भीतीनं महापालिकेतला अधिकारी वर्ग भयभीत झालाय। शिवाय ठाकरे गटाचे महापालिकेशी संबंधित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे सुद्धा धाबे दणाणल्याचं चित्र आहे। मुंबईतील वांद्रे पूर्व इथल्या शिवसेना शाखा क्रमांक 96 वर आज बीएमसीच्या अतिक्रमण विभागाचा हातोडा पडला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही जुनी शाखा असल्याचं सांगत स्थानिक शिवसैनिकांनी गोंधळ घातला। राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरच्या रस्त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जुनी वॉर्ड क्रमांक 96 ची शाखा होती। या शाखेवर सकाळी बीएमसीच्या अतिक्रमण विभागाचा हातोडा पडला। आधी शाखेतील सामान बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर बुलडोझरनं शाखेचं बांधकाम तोडण्यात आलं। शाखा तोडण्याचं काम सुरू असताना स्थानिक शिवसैनिक जमा झाले आणि त्यांनी पोलीस आणि बीएमसीच्या विरोधात घोषणाबाजी केली। सत्ताधारी पक्षानं या कारवाईचं समर्थन केलंय। जे काही राजकीय हेतूनी आणि चिंदी मनानी ह्या काही कारवाया होत आहेत, ते देशासमोर नाही तर जगासमोर येत आहे। ठीक आहे, तुमच्याकडे पॉवर आहे त्यासाठी तुम्ही घेतो ना ऍक्शन, पण कायदा पण आहे ना, मग कोर्टला जाणार। त्या ठिकाणी काही कारवाई होत असेल तर विरोध करायला पण माणसं नव्हती। याचाच अर्थ स्थानिक लोकांना हे जे झालंय ते आवडलेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ठाकरे गट आणि शिवसेनेत शहकाटशहाचं राजकारण सुरू झालंय। जशी निवडणूक जवळ येईल तसं राजकारण अधिक तीव्र होणार आहे। मात्र यात सर्वसामान्यांना याची झळ बसू नये हीच अपेक्षा। मुंबईत लावण्यात आलेल्या बॅनरवरून जोरदार राजकारण सुरू झालंय। उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या सोबत बॅनरवर औरंगजेबाचा सुद्धा फोटो छापण्यात आला। बॅनरवर आक्षेपार्ह भाषा वापरल्यानं विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे राजकीय वातावरण तापलं। मुंबईतल्या माहीम भागात लावण्यात आलेल्या या बॅनर्सवरून पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे। या बॅनरवर प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे आणि औरंगजेबाचा फोटो छापण्यात आला होता आणि बॅनर्सवर आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती। शांततेचा भंग करण्यासाठीच हा डाव रचण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। बॅनर छापणाऱ्यांनी बनवणाऱ्यांनी त्यांचं डोकं जरा चांगल्या ठिकाणी वापरलं, बुद्धी चांगल्या ठिकाणी वापरली तर देशाचं भलं होईल। देशात जी महागाई वाढलेली आहे, देशात जी बेरोजगारी वाढलेली आहे, ते कमी करण्यात थोडं डोकं वापरलं तर बरं होईल। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली। या भेटीमुळे सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी केली। मात्र आक्षेपार्ह बॅनरचं समर्थन होऊ शकत नाही असं सांगत कारवाई होणार असल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय। जो बैनर लगा उसका कतई समर्थन नहीं, पर वो बैनर पर जो सच्चाई दिखी वह उद्धव ठाकरे जी और उनके गुट को मजबूर करती है चिंतन करने के लिए। दरम्यान माहीम भागात लावण्यात आलेले बॅनर्स लगेचच हटवण्यात आले। विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची फौज पाटण्यात दाखल होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या महत्त्वाच्या शुक्रवारी नेत्यांसह पाटण्याला रवाना होत आहेत। विरोधकांच्या या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टीका केली आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जूनला पाटण्यात विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांच्या एकजुटीच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची मानली जाते। विशेष म्हणजे विरोधकांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या एकीत महाराष्ट्राचा वाटा मोठा होताना दिसतोय। उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी पाटण्यासाठी रवाना होत आहेत। सकाळी 11 वाजता नितीश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होतीये। त्यानंतर सगळ्या विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होईल। हे सगळे मिळून एक नेता ठरवू शकत नाही, यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। आम्ही नेत्याविना लढू आणि त्याच्यानंतर निवडून आलो की नेता ठरवू। निवडून तर येतच नाही, जनता यांना निवडून देतच नाही। या बैठकीला देशातले 15 ते 16 विरोधी पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय।
विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करून आपल्याला संघटनात्मक पातळीवर जबाबदारी द्यावी अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांची ही इच्छा पूर्ण होणार का याची उत्सुकता आहे. त्यातच विरोधी पक्षांनी अजित पवारांना साथ घालणं सोडलेलं नाहीये. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर जबाबदारी हवी आहे. अवघ्या 1.25 वर्षावर विधानसभा निवडणुका आल्यात. या निवडणुकांमध्ये अजित पवारांना फ्रंटफूटवर राहून पक्षाचा प्रचार करायचा आहे. या प्रकरणी संघटनात्मक पातळीवर निर्णय घेतला जाईल असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. दादा ती इच्छा व्यक्त करतोय ही खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट. प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचा नावाचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. नाही, मला असं वाटतं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. सुप्रिया सुळेंकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यापासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच अजित पवारांनी संघटनात्मक जबाबदारी मागितल्यानं राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं. वर्धापन दिनानिमित्तच्या त्या राजीनामा नाट्यातल्या वाकयुद्धानंतर आता वर्धापन दिनी शीतयुद्ध सुरू झालेलं आहे. आता काही दिवसाने टोळी युद्ध सुद्धा दिसेल. आता अजित पवारांनी इच्छा व्यक्त केल्यानं संघटनात्मक पातळीवर काम करण्याबाबत कोणती जबाबदारी शरद पवार देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची चांगलीच भुरळ पडली आहे. अजित पवारांच्या पाठोपाठ आता छगन भुजबळ यांनी सुद्धा त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे. ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावं असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता वर्षभराच्या अंतरावर आल्यात आणि या निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना जोरदार सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलंय. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष पदासाठी अजित पवारांसोबत छगन भुजबळ सुद्धा इच्छुक आहेत. इतकंच नाही तर तो प्रदेशाध्यक्ष ओबीसीच असावा असा मुद्दाही त्यांनी मांडलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचे इच्छुक वाढून राजकीय गोंधळ सुरू असल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी चांगले टोले लगावलेत. छोट्या समाजाचं कोणाला तरी अध्यक्षपद दिलं तर या लहान लहान समाजांच्या मनामध्ये सुद्धा आपण आपल्या पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो असं मला स्वतःला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सध्या जयंत पाटील यांच्याकडे आहे. आता प्रदेशाध्यक्षाबाबत अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस समोर चांगलाच पेच निर्माण झालाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शरद पवार यांच्या एका मास्टर स्ट्रोकनं राष्ट्रवादी पक्षावर दावे करणारे सगळे नेते गार झाले. एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी त्यांना विराजमान करत सुप्रिया या त्यांच्या वारसदार असल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं. पण आता शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून प्रमोट करायला सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पुण्यात यशस्विनी पुरस्कार सोहळा पार पडला. यशस्वी महिलांचा उल्लेख करताना ज्या प्रकारे पवारांनी सुप्रिया सुळेंचे संदर्भ जोडले ते पाहता सध्या पवारांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाला जनमानसात पोहोचवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. पवारांनी यापुढे जाऊन बापाच्या संपत्तीत मुलीचा समान वाटा असल्याचं सांगत सुप्रिया सुळे याच आपल्या वारसदार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. मुलीला सुद्धा वाचा हा कायदेनेच तो कायदा आम्ही तयार केला. खरं तर शरद पवारांनी आधी सुप्रिया सुळेंना पक्षाच्या कार्याध्यक्ष बनवत राष्ट्रवादीची धुरा त्यांच्या हाती सोपवली. त्यामुळे आगामी निवडणुकीतलं तिकीट वाटप सुप्रिया सुळेच करणार हे स्पष्ट झालं. पण ज्या पद्धतीनं आता शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी राज्यभर दौरे सुरू केलेत ते पाहता राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळेंचं अप्रत्यक्ष प्रमोशन सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसलेंमधल्या भूमिपूजनाचा वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारी पोहोचला. या दोन्ही राज्यांमध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांची ही शिष्टाई यशस्वी ठरणार का याकडे सातारकरांचं लक्ष लागलंय. साताऱ्यात शिवराज ढाब्याजवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेच्या भूमिपूजनावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले आमने सामने आले होते. आता साताऱ्यातील या दोन्ही राज्यांमधली दिलजमाई करण्याच्या प्रयत्नासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते. कराड दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांची पहिल्यांदा उदयनराजे आणि त्यानंतर शिवेंद्रराजेंनी स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यानंतर पुन्हा दोघांची एकत्र भेट झाली आहे. दोघांनाही जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आहेत आणि मला असं वाटतं की अशा गोष्टी कधी कधी होत असतात. पण ते असं नाही आहे की बाबा जिथे काहीतरी फार गंभीर घडत आहे किंवा फार अडचणीचं आहे वगैरे असं काही नाही.
आगामी निवडणुकीत साताऱ्यातल्या 2 राजांमधल्या वादाचा फटका बसू नये म्हणून फडणवीसांनी डॅमेज कंट्रोलसाठी दोन्ही राजांची भेट घडवून आणली आहे। आता फडणवीसांची ही शिष्टाई यशस्वी होणार की साताऱ्यात राजे विरुद्ध राजे संघर्ष सुरू राहणार याकडे साताऱ्यातल्या नागरिकांचं लक्ष लागलंय। तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ सोबत घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर येत्या 27 जून रोजी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत। केसीआर यांनी जरूर पंढरपुरात यावं, मात्र राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षानं मराठवाड्यात मोठ्या जाहीर सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। केसीआर यांच्या पक्षात राज्यातील अनेक नेते दाखल झाले। आता हेच केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह येत्या 27 जून रोजी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला येत आहेत। यावेळी ते जोरदार शक्ती प्रदर्शनही करणार असल्याचं कळतंय। 27 तारखेला केसीआर साहेब पंढरपूरला विठोबारायाच्या दर्शनाला येत आहे। दरम्यान बीआरएस आणि वंचितकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा इशारा अजित पवारांनी नुकता दिला। तर पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागतच केवळ राजकारण करू नये असा टोला फडणवीसांनी लगावला। उद्याच्या निवडणुकीमध्ये बीआरएस आणि वंचित यांना दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाही। कोणालाही पंढरपूरला येता येईल, पंढरपूरला सगळ्यांचं स्वागत आहे, फक्त राजकारणाकरता कोणी येऊ नये। केसीआर यांचा बीआरएस सध्या राज्यात वेगानं हातपाय पसरतोय, त्याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे। राज्यातील रेशनिंग दुकानांचा वापर मिनी बँक स्वरूपात केला जाणार आहे। बँकांच्या सेवा रेशन दुकानामध्ये लवकरच मिळणार आहे। राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने याबद्दलचा निर्णय घेतलाय। रेशन दुकानांमध्ये सध्या गहू, तांदूळ, रॉकेल असं जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा होतो। मात्र आता याच रेशन दुकान ग्राहकांना बँकेच्या सुविधा मिळणार आहेत। राष्ट्रीय बँकेसह खासगी बँकांच्या सेवा रेशनिंग दुकानातून मिळणार आहेत। आधार कार्ड अपडेटचं युनिट बसवण्याचा विचार आहे असं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय। प्रत्येक होणारी तिथे डिजिटल एंट्री असेल किंवा जे काही ट्रान्झॅक्शन बँकेतलं होईल त्याच्या कमिशनमुळे त्या प्रत्यक्षपणे त्या दुकानदाराला सुद्धा त्याचा फायदा होईल। रेशन दुकानदारांना याबाबतचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। रेशन दुकान मिनी बँक स्वरूपात काम करणार असल्यामुळे रेशन दुकानदारांना सुद्धा उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान मोदींचं व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी मोदींनी अमेरिकेशी भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केलं। जो बायडन आणि जिल बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं। यावेळी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। पहिल्यांदाच 2 देशांचे प्रमुख भेटत असताना सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली। 30 वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो असताना व्हाईट हाऊस बाहेरून बघितलं होतं। आज त्याच व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत होत असल्यानं भारावून गेल्याची भावना मोदींनी बोलून दाखवली। अमेरिका आणि भारत हे लोकशाही मूल्यांवर आधारित देश आहेत। दोन्ही देशांच्या वी द पीपल या 3 शब्दांनी 2 देश बांधले गेलेत असं मोदी म्हणाले। दोनों देश अपनी विविधता पर गर्व करते हैं। हम सर्वजन हिताय सर्वजन सुखाय इस मूलभूत सिद्धांत में विश्वास रखते हैं। मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। या दौऱ्यामुळे अमेरिका आणि भारतातले संबंध आणखी मजबूत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडन यांना खास भेटवस्तू दिल्या। या भेटवस्तूंमधून भारताच्या सांस्कृतिक विविधतेची झलक दिसली। पंतप्रधान मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन आणि जिल बायडन यांची भेट घेतली। बायडन यांनी मोदींचं स्वागत करत असताना त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं। व्हाईट हाऊस भेटीवेळी मोदी बायडन दाम्पत्यासाठी काही भेटवस्तू घेऊन गेले होते। या भेटवस्तूंनी सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। मोदींनी लाकडाच्या पेटीत जिल बायडन यांना भेटवस्तू दिल्या। यात प्रामुख्यानं महाराष्ट्रात तयार केलेला गुळ। ही लाकडी पेटी म्हैसूरच्या चंदनापासून बनवलेली आहे, तर ही पेटी जयपूरमधल्या कारागिरांनी तयार केली। या पेटीवर द्रष्ट सहस्त्र चंद्रो लिहिलेलं आहे। राजस्थानमधल्या हस्तनिर्मित 24 कॅरेट सोन्याचं नाणं सुद्धा यात आहे। पेटीमध्ये एक गणेश मूर्ती, कोलकात्यातला चांदीचा दिवा आणि पश्चिम बंगालमध्ये घडवलेला चांदीचा नारळ आहे। पंजाबमध्ये तयार केलेलं तूप, उत्तराखंडमधला लांब दाणा असलेला तांदूळ, तामिळनाडूमधले तीळ आणि गुजरातमध्ये तयार केलेलं मीठ आहे। अशा प्रकारे संपूर्ण भारताचं प्रतीक म्हणून विविध प्रदेशातल्या वस्तू मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेट दिल्या। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या जुन्या पेन्शनबद्दलच्या राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून लवकरच जुनी पेन्शन योजनेवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते।
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सरकारनं त्रिसदस्यीय समिती नेमली। या समितीसमोर अधिकारी कर्मचारी महासंघाची सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। समिती जुन्या पेन्शन योजनेबाबत 31 जुलै रोजी अंतिम अहवाल तयार करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे। या अहवालानंतर काही दिवसातच जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक संरक्षण लागू होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेची मागणी सरकारकडून मान्य केली जाईल असं कळतंय। गेल्या काही अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला होता। कर्मचाऱ्यांनी त्यानंतर संपाचं हत्यारही उपसलं होतं। कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्यापासून मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। तर 24 आणि 25 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। मान्सूनचं केरळमध्ये गेल्या 8 जूनला आगमन झालं। त्यानंतर मार्गक्रमण करत असताना तळ कोकणात येत्या 11 जूनला मान्सूनचं आगमन झालं। मात्र त्याचवेळी बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावानं मान्सूनचा प्रवास थांबला होता। आता पुन्हा एकदा कोकणात मान्सूनसाठी पोषक परिस्थिती निर्माण होतीये। येत्या 24 तासात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसाचं आगमन लांबल्यानं राज्यातला खरीप हंगाम अडचणीत आलाय। उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असली तरी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। दर्शना पवार हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले। या प्रकरणी पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे। लग्नाला नकार दिल्यानं राहुलनं दर्शनाची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय। एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता। या प्रकरणी पोलिसांना संशय तिचा मित्र राहुल हंडोरेवर होता। दर्शनाच्या हत्येनंतर फरार झालेला राहुल हंडोरेला पोलिसांनी अखेर मुंबईतून अटक केली। दर्शना आणि राहुल अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते। दर्शना पवारनं राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला, त्यामुळे त्याने दर्शनाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। राहुलला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दर्शनाच्या कुटुंबियांनी केली आहे। लहानपणापासून यांची ओळख आहे आणि ह्याला लग्न करायचा होता त्या मुलीबरोबर, त्यांनी नकार दिला म्हणून हा गुन्हा करण्यात आलेला आहे असा प्राथमिक माहिती आहे। त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याला तो राहिलाच नाही पाहिजे। अजून 10 मुलींचं पुढे नुकसान नाही झालं पाहिजे। अनेक वर्षांची ओळख आणि राहुलवर ठेवलेल्या विश्वासानं दर्शनाचा घात केला, तर दुसरीकडे प्रेमभंगाच्या रागातून राहुलनं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंय। शिकून नाव कमवायला आलेल्या या दोघांच्या कुटुंबियांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत। मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी वंदे मेट्रो लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डानं घेतलाय। या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 238 वंदे मेट्रो लोकलसाठी जागतिक निविदा काढली आहे। आरामदायी आणि वेगवान प्रवास असं वैशिष्ट्य असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वंदे मेट्रो दाखल होण्याची शक्यता आहे। मेड इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेन पाठोपाठ रेल्वे बोर्डानं वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यात MUTP 3 मधील 47 आणि MUTP 3A मधील 191 वातानुकूलित लोकलचा समावेश आहे। यासाठी 20,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। वंदे मेट्रो लोकल 12 आणि 15 डब्यांच्या असणार आहेत। वातानुकूलित लोकलच्या देखभालीसाठी मुंबई महानगर प्रदेशात 2 नवीन कारशेड उभारण्यात येणार आहेत। त्यासाठी भिवपुरी इथल्या जागेची निश्चिती करण्यात आली आहे। नवी मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। नवी मुंबईतील पहिल्या मेट्रोचा मार्ग मोकळा झालाय। बेलापूर ते तळोजा या मार्गावर अनेक वर्षापासून तयार केल्या गेलेल्या नवी मुंबई मेट्रोचा अडसर अखेर दूर झालाय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोला लवकरच हिरवा कंदील मिळू शकतो। नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंदर दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे। पेंदर ते बेलापूर स्थानकाच्या दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी CMRS प्रमाणपत्र प्राप्त झालंय। सिडकोनं नवी मुंबई मेट्रो लाईन 1च्या यशस्वी परिचालनाची सर्व व्यवस्था केली असून महा मेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर मेट्रो प्रवासी दर निश्चित करून कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे। 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। आता 12 वर्षांनंतर नवी मुंबई मेट्रोचा 12 वर्षांचा वनवास संपणार आहे। मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घोडागाडी शर्यत लावणं काही महाभागांना चांगलंच अंगाशी आलंय। वर्दळीनं भरलेल्या महामार्गावर या तरुणांनी घोडागाडी पळवली खरी, पण त्यानंतर या तरुणांचा पोलीस स्टेशनची हवा खावी लागली।
मुंबईत काही तरुणांनी चक्क घोड्यांची शर्यत लावत गजबजलेल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून घोडागाडी पळवल्याचं समोर आलंय. 2 तरुण या घोडागाडीत बसून वेगानं घोडागाडी पळवत होते. समुद्रकिनारी पर्यटकांसाठी चालवल्या जाणाऱ्या घोडागाड्यांची शर्यत लावण्यात आली होती. आजूबाजूला वाहनं असताना सुद्धा ही घोडागाडी जोरात पळवली जात होती. हे तरुण घोड्यांना चापकानं जोराचे फटके देत गाडी पळवत होते. यावेळी सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. प्राणीमित्र संघटनेच्या सदस्यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी घोडागाडी पळवणाऱ्या 4 तरुणांना बेड्या ठोकल्यात. इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. दरम्यान या पालखीचं इंदापुरात आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांनी स्वागत केलं, तर देवेंद्र फडणवीसांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेत पालखी रथाचं सारथ्य केलं. इंदापुरात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातल्या दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हरिभक्तीच्या विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरला. मानाच्या अश्वानं वायू वेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष केला. इंदापुरात संत तुकोबांच्या पालखीचं आगमन झाल्यावर आशिष शेलार, धनंजय महाडिक आणि हर्षवर्धन पाटलांनी पालखीचं स्वागत केलं. तसंच पालखी सोहळ्यात फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. माऊलीकडे आलेला प्रत्येक व्यक्ती वारकरी आहे. तो मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, साधा माणूस असो, सगळे वारकरी आहेत. हीच माऊलीची खरं म्हणजे पुण्याई आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा बरडमध्ये आज मुक्काम आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींचं दर्शन घेऊन पालखी रथाचं सारथ्य केलं. शिर्डीत साईबाबांच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दानात 2000च्या नोटांचं प्रमाण वाढलंय. भाविकांनी तब्बल 2000च्या 12,000 नोटा दानपेटीत अर्पण केल्या. या नोटांचं मूल्य 2.5 कोटींच्या घरात आहे. शिर्डीत साईबाबांचं दरवर्षी हजारो भाविक दर्शन घेतात. आपल्या ऐपतीप्रमाणे हे भाविक साईंच्या चरणी दान अर्पण करतात. मात्र गेल्या 19 मे रोजी 2000च्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा कराव्यात, त्यानंतर त्या चलनातून बाद केल्या जातील असं आरबीआयनं स्पष्ट केलं. आता भाविकांकडे असलेल्या 2000च्या नोटा साईंच्या चरणी अर्पण करण्याचं प्रमाण वाढलंय. साईबाबांच्या चरणी दिल्या जाणाऱ्या दानात यापूर्वी तुरळक आढळणाऱ्या 2000च्या नोटा आता मोठ्या प्रमाणात भाविक दान करताना दिसत आहेत. मागील 1 महिन्यात साई संस्थानला दान स्वरूपात 2000च्या 12,000 नोटा दान करण्यात आल्यात. या दानाचं मूल्य 2.5 कोटींच्या घरात आहे. तर या होत्या दिवसभरातल्या, राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.